नमस्कार. आज मी बनवत आहे चिगूरच्या भाजीचे 3 प्रकार. अर्धा किलो चिगूरची भाजी मी इथे घेतलेली आहे. याला आपण 2 पद्धतीने साफ करू शकतो. एक तर याची छोटी छोटी पाने आहेत ती आपण काढून घेऊन जे मोठे देठ आहेत ते आपण बाजूला करू शकतो अशा पद्धतीने. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये एका परातीत किंवा ताटात थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये आपल्याला ही भाजी घ्यायची आहे आणि हिला आपल्याला खूप बारीक अशी तोडून घ्यायची आहे. बारीक तोडून घेतल्यामुळे तिची पाने वेगळी होतात आणि देठे वेगळी होतात. अशी बारीक तोडून घेतल्यानंतर ह्या भाजीला थोडंसं आपल्याला असं झटकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याची जी देठं आहेत ते आपल्याला बाजूला करायची आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला सगळी भाजी अशी थोडी थोडी घेऊन अशी बारीक बारीक तोडून तिची देठं आपल्याला काढून घ्यायची आहेत. मी सगळे देठं काढून घेतलेले आहेत आणि आता ह्या भाजीला आपल्याला 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण ह्या भाजीमध्ये माती असते. एका मोठ्या पातेल्यामध्ये मी भरपूर पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ही भाजी घालायची आहे. एक 5 मिनिट तिला भिजू द्यायची आणि त्यानंतर वरवरची भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे. बारीक जे पानं राहतात ती छोट्या चाळणीने आपल्याला अशी काढून घ्यायची आहेत आणि ही भाजी आपल्याला चाळणीमध्ये ट्रान्सफर करायची आहे. अशाच पद्धतीने ही भाजी आपल्याला 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पाणीचं पूर्ण निघाल्यावर आपल्याला ही भाजी अगदी बारीक बारीक कापून घ्यायची आहे. आता यामध्ये आलं, लसूण आणि 2 हिरवी मिरचीचा ठेचा मी घातलेला आहे. एक कांदा बारीक कट करून घातला. भरपूर सांबार इथे घालायचा आहे. आता या ठिकाणी तिखट, हळद, धने जिरे पावडर, पाव टीस्पून मी गोडा मसाला घातलेला आहे, हे ऑप्शनल आहे. पाव टीस्पून हिंग, तिखट मसाले आपल्याला आपल्या चवीनुसार घालायचे आहेत आणि हे सगळं घालून आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 वाटीभर मी बेसन पीठ घालत आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं बेसन पीठ आपल्याला ह्या भाजीला आणि ह्या मसाल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. गरज पडली तर आपण थोडंसं पाणी यामध्ये वापरू शकतो. 1 टेबलस्पून तेल मी इथे घालत आहे. मिश्रण कोरडं वाटत आहे म्हणून मी थोडंसं पाणी घालून गोळा मिक्स करते, पण अजूनपर्यंत बाइंडिंग आलेली नाही आहे, कारण हातात घेतल्यावर गोळ्याबरोबर जमत नाही आहे. म्हणून मी थोडंसं बेसन मी इथे मिक्स करत आहे आणि याचा एक छान आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. गोळा तयार आहे. एका चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला याचे छोटे छोटे रोल बनवून ठेवायचे आहेत. मी काही लहान आणि काही मोठे रोल बनवत आहे आणि हे आपल्याला 15 ते 20 मिनिट छान वाफवून घ्यायचे आहेत. रोल तयार आहेत. काही छोटे आणि काही मोठे मी तयार केलेले आहेत, कारण मी याच्या 2 रेसिप्या बनवणार आहे. पाणी गरम आहे. चाळणी मी यावर ठेवते आणि एक 15 ते 20 मिनिट याला मीडियम टू हाय फ्लेमवर वाफवून घ्यायचं आहे. 15 मिनिट झाल्यावर चेक करत आहे तर अजून थोडीशी कसर बाकी आहे, म्हणून मी 5 मिनिट पुन्हा याला वाफवून घेते. रोल अगदी छान स्टीम झालेली आहेत. याला बाजूला काढून ठेवते आणि थंड करते. आता आपल्याला याकरता एक कढी बनवायची आहे. दह्यामध्ये मी बेसन मिक्स करून ठेवलेलं आहे. एका गंजात 2 टेबलस्पून ऑइल घालून त्यामध्ये मोहरी, जिरे, मेथीदाणा, आलं, लसूण मी ठेचून घातलेलं आहे. याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये कढीपत्त्याची पाने आणि 3 हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत. हळद घालत आहे आणि हे सगळं मिक्स झाल्यावर दह्याचं मिश्रण यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढी कढी आपल्याला पातळ पाहिजे त्या प्रमाणात इथे पाणी घालून चवीपुरतं मीठ आणि सांबार घालत आहे आणि छान उकळी आल्यावर गॅस मंद करून याला 4 ते 5 मिनिट मंद आचेवर छान शिजू द्यायची आहे. कढी आपली शिजत आहे तोपर्यंत जे मोठे रोल मी वाफवून घेतले आहेत त्याच्या वड्या पाडून ठेवत आहे. वड्या मी तयार करून घेतल्या आहे, ह्या मी साईडला ठेवत आहे. कढी आपली छान शिजलेली आहे. आता आपण चिगूरच्या भाजीचे जे छोटे रोल होते, जे वाफवून ठेवलेले होते, ते ह्या गरम कढीमध्ये घालून छान आपल्याला 1-2 मिनिट मुरू द्यायचं आहे आणि मग ते आपल्याला खाता येतात. कढीसोबत एकदा तुम्ही खाऊन बघा, फार छान लागतात. नक्की ट्राय करा. एका पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून ऑइल घातलेलं आहे. त्यामध्ये 5-6 कढीपत्त्याची पाने आणि 1 टेबलस्पून मी तीळ घातलेलं आहे. त्यांना छान मिक्स करून घेतलं आणि आता आपण जे वड्या कट करून ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला इथे शॅलो फ्राय करायच्या आहेत. लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या वड्या छान खरपूस तळून घ्यायच्या आहेत. ह्या वड्या अशाही खायला छान लागतात किंवा चपातीबरोबरही आपण यांना खाऊ शकतो. मुलांना ह्या वड्या फार आवडतात.
वड्या आपल्या तयार आहेत. आता ज्यांना हा प्रकार आवडत नाही त्यांच्याकरता आपण चिऊरच्या मुठियाची एक टेस्टी भाजीसुद्धा बनवू शकतो. भाजीकरता मी एक मसाला तयार करून घेत आहे. कांदे, तीळ, खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची यांना मी तेलामध्ये भाजून घेतलं आणि थोडासा सांबार घालून त्याचं एक वाटण तयार करून घेतलं. एका कढईमध्ये मी 4 ते 5 टेबलस्पून ऑइल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे आणि आता जे आपण वाटण तयार करून घेतलं आहे ते यामध्ये घालून आपल्याला लो फ्लेमवर तेल सुटेपर्यंत हे मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला तिखट, हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि 1 टेबलस्पून मी काळा मसाला घातलेला आहे. पाव टीस्पून हिंग घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून ह्या मसाल्याला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान शिजू द्यायचं आहे. मसाला तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही वापरू शकता. मटण मसाला, चिकन मसाला किंवा गरम मसालासुद्धा वापरू शकता. रंगाकरता 1 टीस्पून मी काश्मीरी लाल मिर्च घालत आहे आणि कसुरी मेथी घालून हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत मंद आचेवर छान शिजू द्यायचा आहे. जेवढा मसाला आपला छान शिजणार आहे तेवढी भाजीला चव चांगली येणार आहे. मसाला शिजल्यावर आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. चवीपुरतं मीठ इथे घालत आहे. जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला पाणी वाढवून घ्यायचं आहे आणि मूठभर सांबार घालून एक छान उकळी येऊ द्यायची आहे. आणि आता गॅस कमी करून ह्या ग्रेव्हीला आपल्याला 4 ते 5 मिनिट मंद आचेवर छान शिजू द्यायचे आहे. ग्रेव्ही आपली तयार आहे. आता जे आपण वाफवून घेतलेले मुठ्ठे आहेत ते यामध्ये घालायचे आहेत. जे छोटे होते गोळे मी काही गोळे तसेच घातले आहेत आणि 2 मुठ्याच्या मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत. कारण घरात सगळेच जास्त भाजी खाणारे नसतात. अशा वेळेस आपल्याला वाढायला सोपी जातं. वड्या घालून आपल्याला 2-3 मिनिट या ग्रेव्हीमध्ये छान शिजू द्यायचं आहे. सुरुवातीला रस्सा पातळ दिसतो पण तो नंतर घट्ट होत जातो. भाजी आपली तयार आहे. औषधीय गुणधर्म असलेली ही भाजी शरीरासाठी फार छान आहे. ही उन्हाळ्यातच मार्केटमध्ये अवेलेबल असते. हिला एकदा खायलाच पाहिजे. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.